गाईज, हॅपी विकेंड. सो विकेंडची ही सुरुवात आहे. सो या, आय एम सुनील, वर्किंग विथ IT प्रोफेशनल्स. सो आजचा मी जो ब्लॉग आहे तो मी मराठी प्लस इंग्लिशमध्ये क्लिक करणार आहे म्हणजे तुम्हाला. आणि आज तुम्ही जर माझी प्रोफाईल बघितली, युजली आम्ही थोडं बीचेस वी आर ट्रॅव्हलर. आणि आज पण ठीक आहे, 2026 रिझॉल्युशन्स आम्ही ट्राय करणार आहे पुण्याच्या आसपास. आम्ही पुण्यामध्ये राहतो, कात्रजमध्ये. आणि आम्ही ट्राय करणार आहे की पुण्याच्या आसपासचे प्लेसेस तुम्हाला दाखवण्याचे. आज सॅटर्डे आणि मी थोडं आज टेम्पलला जास्त मी आजकाल देवांकडे जास्त वळालेलो आहे. तर ठीक आहे, आज आपण जाऊया रांजणगाव गणपती. असे आम्ही सॅटर्डे स्टे बाहेरच करतो, तर मी ट्राय करणार आहे की आजचा स्टे मी बाहेरच करेल. तिथून मे बी रांजणगाव, आपण ते थेऊर, ते अष्टविनायक करण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरुवात या 2 गणपतीपासून करूया, नंतर जसा टाईम भेटेल तसं तसं तुम्हाला एक गणपती दाखवतो. आणि जिम पण चालू केले, तुम्हाला माझे जिमचे पण मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे येतील, ते पण तुम्ही बघा. लाईक करा, फॉलो करा जर तुम्हाला आवडत असेल. हां, आता मी ड्राईव्ह करताना तुम्हाला मी व्हिडिओज वगैरे म्हणजे की नाही शूट करत आहे, कारण माझ्याकडं रिसोर्सेस नाही आहेत आता सध्या. बट ठीक आहे, मी जिथे जिथे थांबेल तिथं तुम्हाला शूट करून ट्राय करेल दाखवण्याचा की छोट्या छोट्या गोष्टी. आणि हां, मी कारने नाही ट्रॅव्हल करत आहे, कारण मला कात्रज होल सिटीमधून प्रवास करायचा आहे. तर मी 2 व्हीलरवरती ड्राईव्ह करतो आहे. आणि 2 व्हीलरवरती ड्राईव्ह करत करत मी तुम्हाला दाखवतो की कसं आहे, हाऊ द डे स्पेंट. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा आणि या एंजॉय करो. ओके, बाय. ओके गाइस, तो मैं अभी रेडी हो चुका हूँ. घर से निकलते हैं, कारण लांब जायचं आहे. परत तिकडं मे बी ट्रॅफिक वगैरे लागण्याचा खूप हाय चान्सेस असतात. सो चलो, लेट्स गो. एंड अभी मैं डायरेक्टली आपको स्लाइटली मेरा गाड़ी दिखा देता हूँ एंड वी कैन स्टार्ट द जर्नी. ओके, बाय. ओके गाईज, तो आज मी आलो आहे रांजणगाव गणपती. ॲक्च्युली कालच निघालो होतो, पण काल आपण इथंच आसपास स्टे केला. कारण स्टे करण्याचं कारण खूप ट्रॅफिक होतं, लेट झाला, मंदिर बंद झालं होतं. सो मस्तपैकी लॉजिंग बघितलं. मी लॉजिंगचं काही पोस्ट वगैरे नाही केलं, बट तिथं आपण राहिलो. आणि आज सकाळी इथलं दर्शन करूया, रांजणगावचा गणपती अष्टविनायकपैकी एक आहे. आणि परत आपण थेऊरचा एक गणपती आज करूया. आणि आज बस रात्री स्टे करण्याचं कारण की आपण इथं थोडं नॉनव्हेज वगैरे या साईडला चांगलं भेटतं आहे, तर नॉनव्हेजचा पण आस्वाद घेतला आणि थोडा आराम केला, चिल आउट केलं. वातावरण छान होतं इकडं. चला, आपण तुम्हाला मी दाखवतो थोडं गणपती वगैरे. माहीत नाही आहे मोबाईल वगैरे अलाउड आहे की नाही, बट स्टील ट्राय करूया आपण. चलो. बारीला लय वेळ लागणार, दर्शन नाही होणार. एवढी लांब बारी लागली, मी आतमध्ये लय फिरायला. हो का? हां, दुपार. हा गणपतीचा पाठीमागचा भाग आहे. आपण मंदिरात लाईनने दर्शनासाठी खूप गर्दी होते. आपण पेड करून शॉर्टकट म्हणजे की डायरेक्ट दर्शन घेतलं. ठीक आहे, असंही देवासाठी दान केलं असं समजलं, कारण 4-5 तास लागले असते, अशी गर्दी होती, मोठी लाईन. मग डायरेक्ट पैसे देऊन आपण VIP दर्शन घेतलं. आता आपलं एक अराऊंड 10 मिनटात माझं दर्शन झालं आणि आता मी इथून निघतो आहे. आपण अजून मी एक रिमाइंडर देतो की आपण आता माझं एक टार्गेट आहे की अष्टविनायक करणार आहे. मी बीचेस आणि ट्रॅव्हलर आहे, बाहेर फिरतो आहे जास्त. पण आता आपण अष्टविनायक करूया आणि तुम्हाला मी अष्टविनायकचं दर्शन ट्राय करेन की फोनद्वारे देण्याचं.
ओके, व्हिडिओ आवडत असेल सबस्क्राईब करा. थँक्यू. हा मंदिराचा परिसर आहे, अतिशय छान आहे. तुम्हाला हा रोड आहे आणि हे हा एक्झिट मार्ग आहे. ज्यांचे दर्शन झाले दोज कॅन एक्झिट फ्रॉम दिस वे. आपण आता शूज ज्या ठिकाणी रिमूव्ह केले होते तिकडे चाललो आहे. ओके गाईस, तर आता दर्शन वगैरे झालं, मी गाडी वगैरे घेतली. तिथं घेतून गाडीच्या पार्किंगमधूनच शूट करणार होतो, पण तिथं एक इंडियन आर्मीचा आपले आर्मी जवानचा रिटायरमेंटचा सेलिब्रेशन चालू होतं, DJ ऑल, आणि ते दर्शनासाठी आले होते. तर मग ठीक आहे, गर्दी होती. गाडी आपण आता साईडला घेतली, रोडवर आलो आणि तुम्हाला अपडेट द्यावं म्हटलं. ठीक आहे, आज मी एकटाच ट्रॅव्हल करतो आहे. फॅमिली थोडी सासरवाडीला 3-4 दिवस सुट्ट्या म्हणून सोडलं होतं. नेक्स्ट दर्शनामध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझी मुलगी, वाईफ ट्राय करेन सगळ्याला घेऊनच. एकटा असल्यामुळे मग 2 व्हीलरचा घेऊन आलो. ट्राय करणार आहे मी अख्ख्या गणपती 2 व्हीलरवरतीच करण्याचा, कारण पुण्याच्या आसपास आहे, मज्जा येते थोडी. मला ड्राईव्ह पण आवडतं आहे. मे बी आपण थोडंफार अपग्रेड करूया हळूहळू, पण आता सध्या तर ठीक आहे नाही का. तर आहे या गाडीवरतीच आपण हे करतोय. माझ्याकडे माईक पण आहे मे. ओके गाईज, सॉरी, मागाशी माझ्या मोबाईलचं स्टोरेज संपलं, त्यामुळं मोबाईल अचानक बंद पडला. सो आज मी अशा ठिकाणी जाताना मी थोडं पुढं आलो, थोडं व्हिडिओज वगैरे डिलीट केले आणि म्हटलं तुम्हाला अपडेट द्यावं. मी आत्ता हे रांजणगाववरून शिक्रापूरला जाताना ज्यूस घेण्यासाठी थांबलो आहे. माझ्या पाठीमागे ते रसवंती असेल, अराऊंड शिक्रापूर 4-5 किलोमीटर राहिल्यावरती आहे. आणि रात्री मी जे जेवायला आलो होतो ते तुम्हाला हॉटेल दाखवतो. ते गुडलक म्हणून आहे माझ्या पल्लीकड, त्यामुळे तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. ओके, या हॉटेलला आलो होतो, गुडलक म्हणून आहे. खूप भयंकर गर्दी असते इथं. आणि हे रसवंत आहे आपली गाडी, आणि हे रसवंत आहे. जेवण छान होतं तसं, म्हणजे की असं फुल गावाकडल्यासारखं, बाजरी, मटण, भाकरी वगैरे. त्यामुळंच मी आणि पुढंच स्टे केला. ते स्टेच्या हॉटेलचा मी शूट नाही घेतला, बट चांगलं होतं ते पण. तिथं पण होतं त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट वगैरे, बट स्टील आय थॉट की चला थोडं बाहेर पडून आपण हे केलं पाहिजे. ओके, चला आता मी पुढचा गणपती नाही घेत आहे. आता मला मुलीची आठवण यायला लागली. मी आता सासरवाडीला जातो, मुलगी घेतो, आणि मे बी थेऊरचा गणपती आपण एक काम करू शकतो की मुलीला घेऊन येतो, कारण तो जवळचा गणपती आहे. मे बी ते लॉंग ड्राईव्हला ते थोडे ॲक्टिव्ह आहे, असलं पाहिजे. मुलींनी तर ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. मग ती गाडीवरती जास्त बसायची नाही. तर तो गणपती मे बी मी नेक्स्ट विकेंडला थेऊरचा गणपती करेल, त्याचा सेपरेट शूट टाकेल. आता मी जातो आळंदीला, आणि आळंदीला जाऊन मग फॅमिली वगैरे घेऊन मग जातो. ट्राय करेन जेवढं शक्य होईल तेवढं माझ्यासोबत फॅमिली ब्रिंग करण्याचा. जर फॅमिलीला नसेल पॉसिबल तर मी करेल. पण तुम्हाला अष्टविनायकचे ऑल गणपतीज मी दर्शन घडवेल. आणि हे रांजणगावच्या गणपतीचं खूप छान दर्शन झालं. तुम्हाला जर कधी यायचं असेल रांजणगावच्या दर्शनाला तर ट्राय करा की तुम्ही लवकर येण्याचा, कारण गर्दी खूप आहे. मी ठीक आहे, मी जे दानपेठेत मी पैसे टाकतो ते मी पेड केले VIP पासला. मला 5-10 मिनटात दर्शन झालं, कारण वाईस वर्षा सेमच आहे. बट तुम्ही ट्राय करा लवकर येण्याचा. इकडं थोडं ट्रॅफिक पण जास्त असते या रोडला, आणि लवकर येऊन तुम्ही दर्शन घेऊन जाऊ शकता नाही का. आणि देवदर्शन या गोष्टी करण्याचं इंटेन्शन एकच आहे की पॉझिटिव्हिटी. मी मोस्टली आत्तापर्यंत 10 वर्ष झालं मी फक्त फिरतोय, बीचेस, हिल स्टेशन्स, अशा गोष्टी. पण आता मी प्रयत्न करणार आहे थोडं देवदर्शन वगैरे. मी आत्ताच मागच्या आठवड्यात मी भीमाशंकर जाऊन आलो. तिथला काही शूट नाही घेतला, पण असंच लक्षात आलं की यार आपण एवढं फिरतोय, एवढं जातोय, तर ठीक आहे आपण व्हिडिओज वगैरे शूट करू शकतोय आणि पोस्ट करू शकतोय. तर ज्या लोकांना फिरणं शक्य नाही संसारातून किंवा घडामोडीतून, ते लोक मे बी बघू शकतील व्हिडिओज घरी बसून.
स्टे ट्यून. मे बी कधी मूड झाला तर बीचेसचा पण शूट करू. जिथं मी मला फिरायला खूप आवडतं आहे. एनिवेज जसं पॉसिबल होईल तसं मी ट्राय करत राहील फिरण्याचा, तुम्हाला दाखवण्याचा. आणि मला पण तुम्ही सजेस्ट करा की कुठं जाऊ काय. त्या हिशोबाने मी ट्राय करेल माझ्या शेड्यूलमधून जाण्याचा आणि हे करण्याचा. ओके, तर धन्यवाद मित्रांनो. मी आता काही इथून पुढे शूट करत नाही. मी आता चाललो डिरेक्टली आळंदीला. जाताना जेवण वगैरे करेल, मे बी लंच वगैरे करून किंवा असा सरवाडीत जाऊन लंच करेल. बघूया कसं आहे काय आहे आणि त्या हिशोबाने. बट आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू. जय महाराष्ट्र.